नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आजच्या काळामध्ये घराघरामध्ये स्मार्टफोन आले आहेत. आपण स्मार्टफोन वापरतो तर त्याची पूर्ण काळजी देखील घेतो. स्मार्टफोनची स्क्रीन सेफ राहावी म्हणून आपण त्यावरती टेम्पर्ड ग्लास लावतो, परंतु सरकार लवकरच स्मार्टफोनसाठी वापरल्या जाणाऱ्या टेम्पर्ड ग्लास स्क्रीन प्रोटेक्टरच्या इम्पोर्टवरती बंदी किंवा कठोर नियम लागू करू शकतं. यासाठी या प्रोडक्टला अनिवार्य क्वालिटी सर्टिफिकेशनच्या कक्षेमध्ये आणण्याच्या चर्चा सुरू आहेत. आता फक्त स्टँडर्ड आणि सेफ्टी नियम पूर्ण करणारेच स्क्रीन प्रोटेक्टर मार्केटमध्ये येतील. यामुळे खराब क्वालिटीच्या प्रॉडक्टच्या विक्रीवरती बंदी येऊ शकते आणि युजर्सना चांगली सुरक्षा देखील त्यामुळे मिळू शकते. स्क्रीन प्रोटेक्टरवरती अनिवार्य क्वालिटी सर्टिफिकेशन लागू करण्याविषयी सरकार कठोर नियम आणू शकतं. सरकारने याविषयी कंपन्या आणि इतर पक्षांसोबत 11 मे रोजी बैठक केली आणि याला अंतर्गत भारतामध्ये विक्री होणाऱ्या स्क्रीन प्रोटेक्टरला आता ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डशी संबंधित क्वालिटीचं स्टँडर्डचं पालन करावं लागू शकतं. म्हणजेच फक्त ठरलेले नियम आणि क्वालिटी टेस्ट पास करणारे प्रोडक्टच मार्केटमध्ये विकले जाऊ शकतात. यानुसार लवकरच टेम्पर्ड ग्लासच्या इम्पोर्टवरती कठोर नियम लावले जातील. सरकार टेम्पर्ड ग्लास स्क्रीन प्रोटेक्टरसाठी क्वालिटी सर्टिफिकेशन अनिवार्य करणार असल्याची तयारी सुरू करत आहे. कारण सध्या मार्केटमध्ये मोठ्या संख्येत खराब क्वालिटीचे आयात केले जाणारे प्रॉडक्ट्स विकले जातात. CRO नियमांनुसार ज्या प्रॉडक्टसाठी स्टँडर्ड निश्चित केलं आहे ते प्रॉडक्ट्स आवश्यक प्रमाणपत्राशिवाय भारतामध्ये उत्पादित, आयात किंवा विकली जाऊ शकत नाहीत. स्क्रीन प्रोटेक्टरसाठी प्रस्तावित नियमांमध्ये धक्क्यापासून सुरक्षा, मटेरियलची क्वालिटी, ट्रान्सपरन्सी आणि लॉन्जिटिव्हिटी यासारख्या स्टँडर्डचा समावेश केला जाऊ शकतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं या निर्णयानं भारतातील स्मार्टफोन ॲक्सेसरीज बाजार फार बदलून जाईल. कारण देशामध्ये दरवर्षी 55 कोटींहून जास्त स्क्रीन प्रोटेक्टर आणि इतर ॲक्सेसरीजचा वापर आणि विक्री होते, ज्यासाठी देश चीन आणि दुसऱ्या आशियाई देशांमधून येणाऱ्या स्वस्त प्रॉडक्टवरती अवलंबून आहे. भारतामध्ये स्मार्टफोन टेम्पर्ड म्हणजेच स्क्रीन प्रोटेक्टरची मागणी खूप जास्त आहे, परंतु 90% पेक्षाही जास्त सप्लाय चीन आणि इतर देशांमधून केला जातो. त्यामुळे सरकार आता यावरती कडक नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.